त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळले आणि त्यांच्या मस्तकांचे अवघ्राण करून ते अत्यंत आनंदित झाले. आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला. नंतर मोठ्या कष्टाने त्यांना सोडून तेथून ते हळूहळू निघून गेले. गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत राहिले. ज्यांनी आईचे दूध पिणे सोडले होते त्या बालकांवर सुद्धा गाई आणि गवळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून बलराम विचारात पडले, कारण त्यांना त्याचे कारण माहीत नव्हते. हे काय आश्चर्य आहे! व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवरचे जसे विलक्षण प्रेम आहे, तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालले आहे. ही कोणती माया आहे? कुठून आली? ही एखाद्या देवतेची, मनुष्याची की असुराची आहे? नाही, हे शक्यच नाही. ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे, कारण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही. असा विचार करून बलरामांनी ज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही सर्व वासरे आणि गोपाळ म्हणजे श्रीकृष्णच आहेत. तेव्हा ते श्रीकृष्णांना म्हणाले, भगवन, हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत. या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रूपांमध्ये दिसत आहात. आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा. तेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली. तोपर्यंत ब्रह्मदेव ब्रह्मलोकातून व्रजामध्ये परत आले. त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी, तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाला छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा इतकाच काळ झाला होता. त्यांनी पाहिले की भगवान श्रीकृष्ण गोपाल आणि वासरांच्या बरोबर 1 वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करीत आहेत. ते विचार करू लागले, गोकुळात जितके गोपाळ आणि वासरे होती ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेले नाहीत, तर मग माझ्या मायेने मोहित झालेल्या गोपाळ आणि वासरांव्यतिरिक्त हे तितकेच दुसरे बालक आणि वासरे जे 1 वर्षापासून भगवंतांच्या बरोबर खेळत आहेत ते कुठून आले? ब्रह्मदेवांनी पुष्कळ वेळपर्यंत विचार करूनही त्या दोहोंपैकी कोणते खरे आणि कोणते कृत्रिम हे ते मुळीच जाणू शकले नाहीत. स्वतः मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रह्मदेव आपल्या मायेने मोहित करावयास निघाले होते, परंतु ते स्वतःच आपल्याच मायेने मोहित झाले. ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसही लागत नाही, त्याचप्रमाणे जेव्हा क्षुद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग करतात तेव्हा ते त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही. उलट त्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात. तेवढ्यात ब्रह्मदेवांना समोरच सर्व गोपाळ आणि वासरे श्रीकृष्णांच्या रूपात दिसू लागले. ते सर्वजण ढगांप्रमाणे श्यामवर्ण, पीतांबरधारी, शंख, चक्र, गदा आणि पद्म यांनी युक्त असे 4 हात असलेले, मस्तकावर मुकुट, कानांमध्ये कुंडले, कंठामध्ये मोत्यांचे हार व वनमाळा धारण केलेले दिसत होते. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्हे, बाहूंमध्ये बाजूबंद, मनगटांवर शंखाकार रत्नजडित कडी, पायांमध्ये नुपुरे आणि कडी, कमरेला करदोटे व बोटांमध्ये अंगठ्या झगमगत होत्या. त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केल्या होत्या. त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसर नेत्रांच्या कटाक्षाने ते पाहत होते असे वाटत होते, जणू काही या दोहोंच्या द्वारा सत्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनात इच्छा निर्माण करून त्या ते पूर्ण करीत आहेत. स्वतःपासून ते गवताच्या काडीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत गात अनेक प्रकारच्या पूजा सामग्रीने भगवंतांच्या त्या वेगवेगळ्या सर्व रूपांची उपासना करीत आहेत. आणि महिमा इत्यादी सिद्धी, माया, विद्या इत्यादी विभूती आणि महत्त्व इत्यादी 24 तत्वे यांनी त्यांना 4 बाजूंनी वेढले आहे. काल, स्वभाव, संस्कार, कामना, कर्म, विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत. भगवंतांच्या समोर ती सर्व तत्वे आपले अस्तित्व गमावून बसली होती. हे सर्व सत्य, ज्ञान, अनंत आनंद स्वरूप आहेत, एकरस आहेत. तसेच तत्त्वज्ञानांची सुद्धा दृष्टी
त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करू शकत नाही. अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी एकाच वेळी पाहिले की ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर जग प्रकाशित होत आहे त्या परमब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच ही रूपे आहेत. हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले. त्यांची 11ही इंद्रिये भान विसरली. भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले, जणू काही व्रजाच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी. ज्यांचे स्वरूप जाणणे तर्काच्या पलीकडचे आहे, ज्यांचा महिमा असाधारण आहे, जे स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहे, वेदांतसुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रह्माचे तो कायसे दिग्दर्शन करतो, त्या भगवंतांचे दिव्य स्वरूप पाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे हे न कळल्याने दिडमूड झाले व त्यांच्या रूपांना पाहण्यासही असमर्थ ठरले. हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटविला. यामुळे ब्रह्मदेवांना बाह्य ज्ञान झाले. ते जणू मरून पुन्हा जिवंत झाले. त्यांनी कसेबसे डोळे उघडले तेव्हा कुठे त्यांना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले. नंतर जेव्हा ते चहूकडे पाहू लागले तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर लगेच समोर असलेले सर्वांना सारखेच प्रिय व जीवांना जीवन देणाऱ्या वनराईने व्यापलेले वृंदावन दिसू लागले. तेथे श्रीकृष्णांचा वास असल्यामुळे क्रोध, लोभ इत्यादी दोष तिथून पळून गेले आहेत आणि तिथे स्वभावताच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणसे आणि पशुपक्षीसुद्धा मित्रांप्रमाणे मिळून मिसळून राहत आहेत. वृंदावन पाहताना ब्रह्मदेवांना दिसले की अद्वितीय परमब्रह्म गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनव करीत आहेत. एक असूनही त्यांना मित्र आहेत, अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अगाध असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणेच आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधित आहेत. भगवंतांना पाहताच ब्रह्मदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईने उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीराने जमिनीवर दंडवत घातली. त्यांनी आपल्या चारही मुकुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलाला स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याचे वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून पुन्हा लोटांगण घालीत. अशा प्रकारे पुष्कळ वेळेपर्यंत ते भगवंतांच्या चरणांवरच पडून राहिले. नंतर हळूहळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यांतील अश्रू पुसले. भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले. ते थरथर कापू लागले. नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गदित वाणीने ते भगवंतांची स्तुती करू लागले. अध्याय 13 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे पूर्वार्धे त्रयोदशोऽध्यायः. ऋषिकेशमेवाङ्मनः जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.